हॅलो एव्हरीवन. तर आज आहे 17 ऑगस्ट आणि आजचा दिवस खूपच स्पेशल होता. कारण आज आहे नागपंचमी आणि श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि आज नागेशचा पण बर्थडे होता. तर नागेशसाठी बर्थडे गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून आम्ही आधी झुडिओला गेलो. तिथे थोडं फिरलो, काही टी-शर्ट्स बघितले आणि फायनली एक छानसा टी-शर्ट आम्हाला आवडला. सो हा टी-शर्ट नागेशसाठी बर्थडे गिफ्ट आहे. शॉपिंग झाल्यानंतर घरी येताना आम्ही वाटेत शिवजीच्या मंदिरात गेलो. आज श्रावणचा पहिला सोमवार असल्यामुळे मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं होतं आणि खरंच मंदिरात गेल्यावर खूप छान वाटतं. एकदम पीसफुल आणि प्रसन्न एटमॉस्फिअर होतं. थोडा वेळ तिथे थांबलो, शिवजीचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी लगेच नागेशचं गिफ्ट पॅक केलं आणि मग आम्ही निघालो त्याच्या घरी. कारण त्याने आम्हाला बर्थडे डिनरसाठी इन्व्हाईट केलं होतं. तिथे गेल्यावर आम्ही त्याला प्रॉपरली हॅपी बर्थडे विश केलं. ऑल्दो विश करताना ओवी थोडीशी तोतड्या भाषेत बोलत होते, बट ओके, तिने मनापासून विश केलं. त्यानंतर नागेशने आम्ही दिलेला टी-शर्ट ट्राय करून बघितला आणि लकीली त्याला तो फार आवडला आणि मग टाईम फॉर केक कटिंग. केक कट केला, बर्थडे सेलिब्रेट केला, थोडे फोटोज काढले, गप्पा मारल्या आणि सगळ्यांनी मिळून छान डिनर केलं. मला काय वाटतं ना, की केक घेण्याऐवजी आपण एक छोटंसं गिफ्ट घेतलं तरी चालेल. बिकॉज केक काय होतं ना, की आपण 1-2 बाईट्स खातो आणि मग तो फेकण्यात जातो. बेसिकली आमच्याकडे असंच होतं. प्रतीच्या बर्थडेला भरपूर सारे केक्स येतात आणि ती फ्रिजमध्ये स्टोअर होत राहतात आणि मग मन नाही करत म्हणून आजच्या दिवसाला फेकल्या नाही जात, तर ते 7 दिवसानंतर फेकल्या जातात. पण ते फेकल्या जातात. सो मला ते आवडत नाही, की ती वस्तू फेकल्या जातं. त्यापेक्षा मला असं वाटतं, की आपण ₹100-200 एक्स्ट्रा टाकून छान गिफ्ट घेऊन त्या पर्सनला पण हॅपी करायचं. कारण आता आपण मोठं झालोय, अडल्ट झालोय आणि आपल्याला जनरली कोणी गिफ्ट करतच नाही. सो मला असं वाटतं, की आपण